विद्यार्थ्यांना याची भणक देखील नाही. पालक स्वतःचा विद्यार्थी शिकतो म्हणून आवाज उठवत नाही. काही संस्था चालकांना वाचवण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या मी म्हणेन लोकांनी तो प्रभाव वापरून याच्यामध्ये काही बदल केले की शुल्क नियामक प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण जिथे असाल, ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात आपण काम करत असाल त्या ठिकाणून आवाज जर उठवला, त्या देशातल्या प्रत्येक टॅक्स पेअरची जी होणारी फसवणूक आहे, जी संस्था चालक अतिशय शातीरपणे करतायत, ती थांबेल. माझा आदर्श संभाजी महाराज. म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभूराज, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुकाने, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटाने, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हाथाने, हाथ कटे तो क्या हो सत्कर्म कभी छुटाने, जिह्वा काटी खून बहाया धर्म का सौदा किया, शिवाजी का ही बेटा था हो गलत राह पर चला, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार, कोटि कोटि कंठों में था आज गौरव है, अमर शंभू तो अमर हो गया, आज तेरी जय जयकार है, आज तेरी जय जयकार है, भारत भूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया, हे ऐसा दूजा दुनिया में कोई जैसा एकही शंभू राजा. मला आधीच खात्री असल्यामुळे मी आपल्या समोर या सगळ्या गोष्टीचे कागदोपत्री पुरावे, व्हिडिओज ऑडिओज जर समोर आणल्या तर मला वाटतं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धक्का बसेल अशा स्वरूपाचे उलगडे मला खात्री आहे मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर करेल. खरं तर मंडळी, आज आपल्याला सरांनी दाखवून दिलं की भ्रष्टाचार नक्की कसा होतो, म्हणजे युनिव्हर्सिटीला मोठ्या मोठ्या महाविद्यालयामध्ये भ्रष्टाचार कसा होतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, आणि एवढं सगळं एका अविद्येने केलं. महात्मा फुलेंनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व खूप सुंदररित्या पटवून दिलेलं आहे. परंतु याच शिक्षणामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही भ्रष्टाचार मातलेला आहे, ह्या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी एक शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर दिल्लीपर्यंत जाऊन लढा देत आहे. तेच शिक्षक म्हणजे प्राध्यापक राम यादव सर आपल्यासोबत आहे. आपला हक्क या जनतेचा या चॅनेलवर मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि सरांकडनं आज जाणून घेऊयात की हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जो काही भ्रष्टाचार मातलेला आहे शिक्षण क्षेत्रातील, त्या भ्रष्टाचाराला त्यांनी कशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर तुमचं मी मनापासून आपल्या चॅनेलवर स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार सर. सर खरं तर तुम्ही आम्हा सर्व युवकांचं प्रेरणास्थान आहात. तुमच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, परंतु हा एपिसोड जे काही विकास पालक आणि विद्यार्थी बघत असेल त्यांना सांगेल आजचा एपिसोड तुमच्यासाठी आहे. आज जे काही सांगणार आहेत सर हे केवळ तुमच्या आमच्यासाठी आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आजचा हा एपिसोड पूर्ण बघायचा आहे, ही पहिल्यांदाच मी नम्र विनंती करतोय. यानंतर आता सरांकडे येऊयात. सर, आतापर्यंत तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढाई दिली, ह्या लढ्याची सुरुवात कशी झाली? मुळामध्ये माझ्यावर जे संस्कार आहेत त्या परमपवित्र भारत मातेचे तर आहेतच, परंतु मी शिवछत्रपतींची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजधानी साताऱ्यातून येतो. राजधानी सातारा मधील वाई हे माझं गाव. माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण हे साताऱ्यामध्येच झाले आणि मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, जिथे की जी संस्था शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभारलेली संस्था आहे. त्याच्यामुळे साहजिक माझ्यावर शिक्षणाविषयी अतिशय चांगले संस्कार या महाविद्यालयात झाले. रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक सातारा या महाविद्यालयात माझा प्रोडक्शन या विषयामध्ये डिप्लोमा झाला. मुळात या महाविद्यालयात कुठल्याही प्रकारचं डोनेशन स्वीकारलं जात नाही आज देखील, म्हणजे स्थापनेपासून आजपर्यंत. 1984 साली स्थापन झालेलं हे इंजिनिअरिंग कॉलेज आजपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारे डोनेशन न घेता अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना तिथल्या शिक्षकांमुळे देत असतं. कारण कुठलीही शैक्षणिक संस्था ही तिथं असलेल्या शिक्षकांच्या योगदानावर काम करत असते. त्याच्यामुळं तिथले संस्थाचालक आणि तिथले शिक्षक यांच्या जोरावर जे संस्कार त्या ठिकाणी माझ्यावर झाले, त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये डोनेशन हा प्रकार नसावा, भ्रष्टाचार हा प्रकार नसावा या मताचा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासूनच आहे. आणि त्याच दरम्यान
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिथं विद्यार्थी चळवळी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मी 10वी नंतर डिप्लोमाला गेलो आणि मला हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं राजसाहेब त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होते महाराष्ट्रभर. बरोबर. आणि साताऱ्यात रणजितसिंह भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्या ठिकाणी विद्यार्थी सेनेत काम करत होते. 10वी नंतर म्हणजे वय वर्ष 14-15 वय. आणि त्याच्यानंतर साताऱ्यात गेल्यावर ताबडतोब मी पहिल्याच वर्षी म्हणजे माझ्या इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या पहिल्याच वर्षी मला भारतीय विद्यार्थी सेनेत काम करण्याची संधी KBP युनिट वर करण्याची संधी मिळाली. आणि त्या माध्यमातून मग विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, शुल्क असेल, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी असतील, कारण त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंगला विद्यार्थी बाहेरच्या गावावरून, बाहेरच्या जिल्ह्यातून, परराज्यातून साताऱ्यामध्ये शिकायला येत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्याच्यावर काम करण्याचं जे काही संस्कार आहेत ते माझ्यावर राजधानी साताऱ्यातल्या जी काही परिस्थिती मी पाहिली त्याच्यामुळे झालेली आहेत. आणि तोच लढा म्हणजे विद्यार्थी जीवनापासून विद्यार्थ्यांसाठी काम करायचं हे लक्षात घेऊन मी या क्षेत्रामध्ये पुढे काम करत राहिलो. आणि आता त्याच क्षेत्रामध्ये जेव्हा मी माझं डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर शिक्षक म्हणून त्याच क्षेत्रामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि काम करायला लागलो. त्याच्यानंतर आलेले जे काही अनुभव, त्याच्यानंतर सध्या जी स्थिती आहे ती समोर आलेली जी स्थिती आहे ते पाहून मग खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आणखी शानदार पद्धतीने काम करण्याची खूप गरज आहे. कारण एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून किंवा संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणं आणि शिक्षक असताना काही गोष्टींवर आवाज उठवणं याच्यामधला जो फरक आहे तो खऱ्या अर्थानं कुठेतरी मनात सारखा येत होता. आणि म्हणून मग या क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्याचं मी ठरवलं. मागील 5 ते 7 वर्षापासून सक्रियपणे पत्रव्यवहार करून आपण या क्षेत्रात कार्य करतोय. अनेक विषय आहेत, फक्त अभियांत्रिकीच नव्हे तर इतरत्र जे काही कोर्सेस आहेत त्याच्या संदर्भात देखील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. पालकांना, मग तो मध्यमवर्गीय पालक असेल, कष्टकरी, शेतकरी जे पालक वर्ग आहेत त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडीअडचणी, पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी, अशा अनेक विषयांमध्ये काम सुरू आहे. हे काम जेव्हा शिक्षक म्हणून मी करतोय तेव्हा मुंबई युनिव्हर्सिटी आणि कॉलेज टीचर्स असोसिएशन ही एक संघटना जी की विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षण क्षेत्रातल्या समस्या याच्यावर विशेष काम करते. कुठल्याही प्रकारचा मोबदला कोणाकडून न घेता विद्यार्थ्यांचं हित जोपासत, राष्ट्राचं हित जोपासत, केवळ आणि केवळ राष्ट्रप्रथम या एका भूमिकेसह ही संघटना काम करते. त्याच्यामध्ये मी सक्रियपणे प्रसिद्धी प्रमुख म्हणून सध्या काम पाहतोय. या माध्यमातून शुल्क या विषयावर, जो की प्रत्येक कुटुंबाच्या घरातील एक मोठी समस्या आहे आजच्या घडीला. कारण तुम्ही ज्युनियर KG पासून ते अगदी PG पर्यंत कुठेही प्रवेश घ्यायला गेलात किंवा प्रवेश घ्यायचं ठरवलं तर सुरुवात होते ते म्हणजे शुल्कापासून. आणि मग शुल्क जिथं येतं, जिथं आर्थिक बाब येते, तिथं भ्रष्टाचार करणाऱ्या यंत्रणा, भ्रष्टाचार करणारे संस्थाचालक हे डोळ्यासमोर येतात. अनेकदा अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शुल्क या विषयामुळं स्वतःला हवं असणारं शिक्षण, स्वतःला आवडीचं असणारं शिक्षण घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं राष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बरोबर. ही माझी खात्री झालेली. त्याच्यामुळं मी मला स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित केलेले ते केवळ आणि केवळ विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या शुल्क या विषयासाठी. त्याच्यामुळं आजपर्यंत त्या विषयावर खूप संविधानिक मार्गाने आपण काम करतोय. यापुढे देखील संविधानिक मार्गाने काम सुरू राहील. परंतु या समस्यांवर कुठेतरी क्रांती घडावी या दृष्टीनं काही पावलं ही उचलली जात आहेत. आणि मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत. अनेक आंदोलनांना यश देखील आलेलं आहे. परंतु तरी देखील आज पुन्हा ज्याला आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो तो महाराष्ट्र खरं तर भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त देखील असला पाहिजे.
त्याची जास्त गरज शिक्षण व्यवस्थेला आहे. त्यासाठी आपण काम करतो. सर, शिक्षण व्यवस्थेमध्ये आता विकास एक बघायला गेलं तर डोनेशन हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतो. म्हणजे गरीबातला गरीब जरी असला तरी माझा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेजला शिकणार या विचारानेच विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग एकदम हुरळून गेलेला असतात. आणि एक प्रत्येक पालकासाठी एक ती मोठी गोष्ट असते की माझा मुलगा एवढ्या मोठ्या एखाद्या संस्थेमध्ये शिकणार आहे, परंतु त्याच्यासाठी गरीबातली गरीब लोक अगदी कर्ज काढून देखील डोनेशन भरतायत. मुळात जर आपण या गोष्टीकडे पाहिलं, डोनेशन हा विषय आजच जन्माला आलाय असं नाही. या विषयावर अनेक वर्ष चर्चा होत आहेत, अनेक संघटना याच्यावर काम करतायत, विद्यार्थी पालक, सजग पालक याच्यावर काम करतायत. परंतु कुठेतरी या गोष्टीला आणखी अवेअरनेसची जास्त गरज आहे. भ्रष्टाचार जेव्हा होत असतो तेव्हा त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी समाजातला एक विशिष्ट घटक देखील जबाबदार असतो. बरोबर. मुळामध्ये 2015 पर्यंत अभियांत्रिकी असेल किंवा तुमचं मेडिकल कॉलेजेस असतील, ज्याला आपण वैद्यकीय कॉलेजेस असं म्हणतोय, या कॉलेजेसची शुल्क ठरवण्यासाठी शासनाने काही समित्या गठीत केलेल्या आहेत. कायद्याद्वारे स्थापित काही आयोग आहेत, प्राधिकरण आहेत. मुळामध्ये शुल्क कसं ठरवलं जातं, एखाद्या शैक्षणिक संस्थेतील कुठल्याही कोर्सचं शुल्क कसं ठरवलं जातं याच्याबद्दल 90% पालकांना, 90%पेक्षा अधिक पालकांना माहितीच नाही. विद्यार्थी ते जाणून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. संस्थाचालक हे सगळं ज्या पद्धतीने करतात, म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांचं डोकं, माझं असं मत आहे की जिथे सर्वसामान्य व्यक्ती विचार देखील करू शकत नाही की असा देखील भ्रष्टाचार असतो, तिथून ते सुरुवात करतात. त्याच्यामुळं हा विषय प्रत्येक पालकानं खरं तर समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण ते शुल्क ठरत असताना प्रत्येक महाविद्यालयानं एक प्रस्ताव, शुल्क वाढ प्रस्ताव, ज्याला आपण महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा, पायाभूत सुविधा, तिथं विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण, तिथले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तिथं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्यांवर होणाऱ्या खर्चाचा तपशील हा शुल्क नियामक प्राधिकरणाच्या विशिष्ट अशा फॉर्मॅटमध्ये शुल्क नियामक प्राधिकरणाला सादर करायचा असतो प्रतिवर्ष. हा शुल्क नियामक प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याच्यामधली जी काय माहिती भरलेली आहे त्याची एक स्क्रुटनी होते, आणि ती स्क्रुटनी केल्यानंतर सदर महाविद्यालयाचं शुल्क प्रतिवर्षी हे घेतलं जावं अशा प्रकारचं नोटिफिकेशन, अशा प्रकारचा निर्णय शुल्क नियामक प्राधिकरणाकडे होत असतो. पालकांना आणि विद्यार्थ्यांना विशेष सांगू इच्छित की शुल्क नियामक प्राधिकरणाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या संदर्भात अधिक माहिती दिलेली. शुल्क नियामक प्राधिकरण हे कसं स्थापन झालं आणि त्याची कार्य काय याबद्दल देखील सखोल माहिती दिलेली. एवढ्या कमी वेळामध्ये तो पूर्ण ऍक्ट सांगणं शक्य होणार नाही, परंतु तिथे जाऊन तो ऍक्ट पाहणं, मी तर म्हणेल प्रवेश घेणं, पुढे तिथे शिक्षण घेणं, या सगळ्यात आधी तर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने, पालकाने शुल्क नियामक प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जाऊन तिथं असलेला जो ऍक्ट आहे, मी विनंती करेल आपल्याला की त्या ऍक्ट बद्दल आपण एक सेपरेट कार्यक्रम ठेवावा. नक्की सर. की जेणेकरून त्या कार्यक्रमामध्ये मी फक्त शुल्क नियामक प्राधिकरणाचा जो ऍक्ट आहे त्या संदर्भात जास्त सविस्तरपणे बोलेन. आजचा हा विषय आमचा कसा होता तुमच्यासोबत बोलायचा सर, की जो काही शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होतो त्या संदर्भातला, आता तुम्ही सांगितलं शुल्क नियामक प्राधिकरण, त्यांनी जे काही माहिती दिली जाते त्याच्या आधारे ते शुल्क ठरतं. बरोबर. ही फक्त बेसिक त्याच्यातली गोष्ट. तर भ्रष्टाचार कसा होतो तर मागील वर्षी, म्हणजे मागील फायनान्शियल इयर ज्याला आपण आर्थिक वर्ष म्हणतो, त्या वर्षी झालेला एकूण खर्च आणि त्या संस्थेत असलेली विद्यार्थी संख्या,
याच्यावर पुढील वर्षी हं. तिथं असणारे कोर्सेस हं. आणि त्याला असणारी विद्यार्थी संख्या या एकंदर सगळ्या गोष्टींचा तपशील विचारात घेऊन पुढील वर्षीची फी ठरते. बरोबर. म्हणजे 2024-25 या मागील कालावधीमध्ये झालेला खर्च हं. त्याच्या आधारे 25-26 जे की पुढचं वर्ष आहे बरोबर. ती फी त्या महाविद्यालयाची त्या ठरते. शैक्षणिक संस्थेतल्या त्या कोर्सची ठरते. तर याच्यामध्ये ती जी माहिती भरली जाते त्याच्यात शिक्षकाचं नाव, एकूण तिथे काम करणारे सगळे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांना असणारे पगार, हं. त्यांना असणाऱ्या पोस्ट आणि त्यांना वार्षिक देण्यात येणारी सॅलरी हं. आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे त्यांचे जमा होतात जमा होतात. असा पूर्ण तपशील, एकूण अच्छा. खर्च, अशी सगळी माहिती त्या प्रस्तावामध्ये भरणं हे बंधनकारक आहे. म्हणजे प्रस्ताव दिला जातो का, तर हो निश्चित दिला जातो. माहिती भरली जाते का, हो निश्चित भरली जाते. परंतु जी भरलेली माहिती आहे ती खरंच खरी आहे का हे तपासण्याची गरज खरं तर विद्यार्थी आणि पालकांची. कारण यंत्रणेमध्ये मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतो आणि हे महाराष्ट्राच्या समोर आलं तरी चालेल, शुल्क नियामक प्राधिकरणाची जी आत्ताची समिती आहे हं. हे मागील किती वर्षापासून काम करते तुम्ही बघून घ्या. साधारणतः 2018-19 पासून डॉक्टर मला वाटतंय आचलिया रिटायर्ड जज हे त्या ठिकाणी काम पाहतायत आणि ती त्यांची पूर्ण समिती, त्या समितीचं गठन ही काम पाहते. यांच्याकडे देखील वारंवार मी पत्रव्यवहार केलेला आहे संघटनेच्या माध्यमातून, वारंवार त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. परंतु ज्या प्रत्येक भेटीत त्यांनी एकच उत्तर दिलेलं आहे की आमच्याकडे सक्षम यंत्रणा नाही. हे उत्तर कोणाचे, जे त्या यंत्रणेचे प्रमुख आहेत. आणि ती यंत्रणा नसल्यामुळे आम्हाला स्क्रुटनी करता येत नाही आणि कारवाई करता येत नाही. अरे बाप. म्हणून ही जी खोटी भरलेली माहिती, काही महाविद्यालयांची माहिती मी स्वतः मागवली हं. आणि ती खोटी कशी आहे, खरं तर हे विद्यार्थी आणि पालकांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं, विशेषतः अकार्यक्षम असलेल्या अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण हे कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं आंदोलन नाहीये. तर प्रत्येक घरातला विद्यार्थी शिकतो आणि त्या विद्यार्थ्याला फी भरणारे प्रत्येक पालक असतात, त्यांच्या जीवनातली ही समस्या आहे. म्हणून काही महाविद्यालयांची माहिती मी मागवली. हं. तर भ्रष्टाचार कुठून सुरू झाला, माहिती न देण्यापासून, सुरुवातीपासून माहिती न देण्यापासून संघर्ष एवढं असं पण होतं. ह्या मुळात शुल्क नियामक प्राधिकरणामध्ये काही कर्मचारी आहेत, हा. त्यांना जर आपण माहिती मागवली हं. तर ते तुम्ही त्रयस्थ आहात, तुम्हाला माहिती देता येत नाही अशा स्वरूपाचं उत्तर देऊन मोकळे होतात, जेणेकरून शुल्क कशाच्या आधारे ठरलं हे विद्यार्थी आणि पालकांना कळायला नको. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जी फी शुल्क महाविद्यालयाने ठरवली हं. त्याच्या संदर्भातला प्रस्ताव महाविद्यालयाने स्वतःच्या वेबसाईटवर टाकणं बंधनकारक आहे. अन्यथा असं जर आढळलं की त्यांनी तो प्रस्ताव टाकलेला नाही तर त्या महाविद्यालयाची तात्काळ 20% फी कमी करण्यात यावी. अच्छा. असा कायद्यात तरतूद आहे. पण मग परंतु असं- हे महाविद्यालय हा. हा प्रस्ताव टाकत नाही. नाही का तर तो प्रस्ताव समजला तर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची संख्या समजणार आहे. हा. मला सांगायला खरं ते दुर्दैव आहे, ज्या महाविद्यालयामध्ये 30-40 शिक्षक कामाला कर्मचारी शिक्षक आणि कर्मचारी काम करतायत त्या संस्था चालकांनी 200 आणि 300, 400, 500 कर्मचाऱ्यांची यादी दाखवलेली आहे. हं. भरमसाठ फी मंजूर करून घेतलेली आहे. आता ही फी मंजूर करत असताना शुल्क नियामक प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांचं संगनमत आहे का, तर 100% संगनमत आहे. बरोबर. कारण त्यांच्या निदर्शनास आम्ही ह्या गोष्टी आणून दिल्या, फक्त पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिल्या नाहीत. हं. शासनाच्याच काही विभागांनी पाठपुरावा केल्यानंतर शुल्क नियामक प्राधिकरणाला पत्र लिहिलं, जसं की सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मुंबई हं. यांनी देखील पत्र लिहून कळवलं की या महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा आहे, हे निदर्शनास येते, तर तुम्ही कारवाई करा. तरी देखील मागील 3 वर्षापासून 4 वर्षापासून फक्त कारवाई करायला टाळाटाळ कशी करता येईल
याच्यावर या दृष्टीनंच आता ते सन्माननीय रिटायर जस्टिस महोदय त्यांच्या अनुभवाच्या जोरावर करतायत, आज अखेर टाळाटाळ करतायत. अनेक पत्र व्यवहार झालेले. मी जसं सांगितलं की शिक्षक आणि कर्मचारी संख्या तर खोटे आहेच, परंतु पायाभूत सुविधांच्या बाबतीत होणारा जो खर्च आहे, भौतिक सुविधांच्या बाबतीत होणारा जो खर्च आहे महाविद्यालयांचा, तो देखील एवढा मोठ्या प्रमाणात खोटा दाखवला जातो. अच्छा. म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्यांना पीएफ दिला जातो असं दाखवलं जातं, प्रत्यक्षामध्ये पीएफ भरला जात नाही. अच्छा. एका बाजूला शिक्षकांच्या वर होणारा खर्च, त्यांच्या पगारावर होणारा खर्च हा लाखोंमध्ये दाखवला जातो, परंतु त्यांचे अकाउंट मी चेक केले तर दाखवलेली रक्कम म्हणजे शुल्क नियामक प्राधिकरणाला दाखवलेली रक्कम आणि त्यांच्या अकाउंटमध्ये आलेली रक्कम याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत निदर्शनास अरे येते. बापरे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, याच्यामध्ये अनेक संस्था चालक असे आहेत, हे खरं तर याला जबाबदार व्यवस्थेतला घटक शिक्षक देखील आहे, की त्यांना प्रति महिना लाखोंचा पगार दाखवला जातो. सपोज एखाद्या शिक्षकाला 1 लाख रुपये पगार दिला जातो, कागदोपत्री 1 लाख दिला जातो, त्याच्या अकाउंटला 1 लाख रुपये टाकले जातात, परंतु पगार झाल्याबरोबर त्याच्यातली 50%हून अधिक रक्कम ही माघारी घेतली जाते. अच्छा. याचे देखील पुरावे शुल्क नियामक प्राधिकरणाकडे मी सादर केलेले आहेत. अच्छा. आता खरा टप्पा कोणता महत्वाचा आहे, खोटे शुल्कवाढ प्रस्तावाला मंजुरी दिली जाते. ही मंजुरी देत असताना शुल्क नियामक प्राधिकरण त्या संस्था चालकांकडून एक ऍफिडेव्हिट शपथपत्र घेतं की आम्ही सादर करत असलेली माहिती जर खोटी आढळली तर आमच्यावर फौजदारी कारवाई झाली तरी त्याला जबाबदार आम्ही आहोत. बरोबर. अशा प्रकारचं शपथपत्र देण्याचं धाडस हे संस्था चालकांचं का होतं, का तर याचा पाठपुरावा करणाऱ्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो आणि व्यक्तिगत आरोपांना सामोरं जावं लागतं. अनेक राजकीय पक्षांच्या आणि गावगुंडांच्या, भुरट्या गावगुंडांच्या दहशतीला सामोरं जावं लागतं. त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत कोणाला करता येत नाही. न्यायालयीन व्यवस्था असेल त्याच्या समोर जाणं, ती माहिती जमा करणं, या सगळ्या जाणारा कालावधी तो प्रचंड मोठा असल्यामुळे अनेक विषय ते समोर येऊन अर्धवट राहतात. मी जसं सांगितलं, खोटी माहिती भरली जाते. आता तुम्ही म्हणाला याच्यात विद्यार्थ्याचा कुठे रोल आला, पालकांचा याच्यात रोल कुठे आला. शुल्क मंजूर होतानाच भ्रष्टाचार झालेला. म्हणजे प्रति विद्यार्थी साधारणतः आज जर इंजिनिअरिंग कॉलेजची आपण फी पाहिली तर ग्रामीण भागांमध्ये साधारणतः ती जो कॅन्डिडेट खुल्या वर्गातून, ओपन कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणतो, त्याची फी साधारणतः ग्रामीण भागांमध्ये आज 1 लाखांपर्यंत आहे. शहरी भागांमध्ये ती फी 2 लाखांपर्यंत आहे एका ओपन कॅन्डिडेटची. अशी तिथे साधारणतः पहिल्या वर्षाला आपण फक्त अभियांत्रिकीचा विचार केला तर 300 विद्यार्थी शिकतात. आता खुला वर्ग असेल, ओबीसी, एससी, एनटी, ज्या ज्या प्रवर्गातून विद्यार्थी येतात त्यानुसार शिष्यवृत्ती दिली जाते. बरोबर. आता जो विद्यार्थी खुल्या वर्गातून येतो परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत, त्या विद्यार्थ्याला ईबीसी नावाची स्कॉलरशिप मिळते. हो. पण ती कमकुवत आहे, बरोबर आहे. त्याला उत्पन्नाचा दाखला वगैरे या गोष्टी त्याला जोडाव्या लागतात. निश्चित शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी समाज कल्याण विभाग जो आहे त्यांच्याकडे अर्ज करण्याची एक प्रोसेस शासनाने दिलेली आहे. काही प्रवर्गांसाठी जसे की आदिवासी विकास विभागामध्ये एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्ती मिळते. बरोबर. आता शिष्यवृत्तीमध्ये देखील विविध योजना आहेत. बरोबर. आपण फक्त शुल्क या विषयावर आज बोलूया. शिष्यवृत्ती या विषयावर आपण पुढच्या भागात तिथे कशा प्रकारचा भ्रष्टाचार होतोय. सर ठीक आहे, आता तो विषय छेडलाय तर आपण बोलूयात. जेवढी शिष्यवृत्ती मंजूर असते तेवढी विद्यार्थ्यांना भेटते का आणि मंजूर होते का, त्याच विषयावर मला बोलायचं आहे. ही खोटी फी जी मंजूर झाली, जिथे खोटी माहिती दिली होती, खोटी विद्यार्थी संख्या, खोटी शिक्षक संख्या दिली,
खोटी कर्मचारी संख्या दिली, म्हणजे जी फी 50,000च असायला पाहिजे ती लाख घेतली गेली. हे एक उदाहरणादाखल सांगते. आता जो विद्यार्थी खुल्या वर्गातून येतो त्याला तर पूर्ण फी भरावी लागते स्वतःला, तो या सगळ्या याच्यामध्ये तो भरडला जातो थेट पद्धतीनं, कारण त्यालाच 1 लाख रुपये फी मंजूर झाली तर त्यालाच ती 1 लाख रुपये फीस भरायची. बरोबर, की जिथे ऑलरेडी भ्रष्टाचार झालेला आहे, ऑलरेडी ते एक्स्ट्रा केलेले असते आणि त्याला त्यातलं काहीच कल्पना नाही. आता ही फसवणूक फक्त विद्यार्थ्यांनी पालकाची आहे का? तर अजिबात नाही. ही फसवणूक या देशातल्या प्रत्येक नागरिकाची, बरोबर, शासनाची. कारण उर्वरित जे विद्यार्थी आहेत खुला प्रवर्ग सोडून, खुल्या प्रवर्गातले पण ईबीसी विद्यार्थी, बरोबर, या सर्वांची शिष्यवृत्ती, ज्याच्यामध्ये शिक्षण शुल्क हा महत्वाचा भाग असतो. शिष्यवृत्तीमध्ये अनेक टप्पे आहेत. 16 बाबींचं शुल्क, बरोबर, विविध 16 बाबींचं, जे की पालकांना माहितीही नसेल. बरोबर. त्याच्यातला होणारा भ्रष्टाचार वेगळा आहे, त्याच्यावर आपण निवांत बोलतो. तो देखील एक चांगलं प्रकरण मी बाहेर काढलेलं आहे. परंतु त्याच्यातला जो जास्त महत्वाचा टप्पा आहे की विद्यार्थ्याचं शिक्षण शुल्क, की या लाख रुपये फी मंजूर जे होते त्याच्यात जवळपास 80,000हून अधिकची रक्कम, म्हणजे 80%हून अधिकची रक्कम ही शैक्षणिक शुल्क, त्याला आपण ट्युशन फी म्हणतो, ट्युशन फी, त्याचं असतं. ही जी ट्युशन फी आहे, ओबीसी विद्यार्थी असेल तर त्याचं जवळपास 50%. हे शासन देतं त्या महाविद्यालयाला, त्या संस्थेला शासन देतं ऑलरेडी. SC ST विद्यार्थी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याचं हे शुल्क जवळपास 100% ट्युशन फी ही शासन देतं. तरी पण ती पूर्ण डोनेशन किंवा फीस भरून ऍडमिशन घेतात. तर डोनेशन तर जेव्हा केंद्रीभूत, ज्याला आपण कॅप म्हणतो, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, कॅप थ्रू विद्यार्थी येत असतो. याचं मी अजून सखोल आपल्याला विस्तृत याच्यात कशा पद्धतीने डोनेशन भरलं जातं ते सांगेल. परंतु आपण शुल्क कसं ठरलंय आणि त्याच्यात कसा भ्रष्टाचार होतो हे जाणून घेतलं तर मग डोनेशन हा प्रत्येकाला माहिती असणारा विषय जनरल, आणि पालकही त्या ठिकाणी पर्याय नसल्यामुळं सहज भरतात. सहज नाही भरत, त्रासाने नाही, पण ते भरण्यासाठी उद्युक्त त्यांना केलं जातं. मला तेच म्हणायचं का पालक सर भरतात. ओबीसी SC ST NT इतर प्रवर्गातले जे विद्यार्थी आहेत, बरोबर, त्यांचं शुल्क, शिक्षण शुल्क, ट्युशन फी हे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या संस्थेला मिळतं. आता विद्यार्थ्याला काही अंशी रक्कम स्वतःला भरावीच लागते. ओबीसी विद्यार्थी तर तो 50% भरतोय ट्युशन फी. हे सगळं जे की खोट्या माहितीच्या आधारे जी मंजूर झालेलं शुल्क आहे ते शासन परत देतं, त्या संस्थेला देते. संस्थेला पण विद्यार्थ्यांची त्याला भनक सुद्धा नाही, विद्यार्थ्यांना याची भनक देखील नाही. म्हणजे हे लक्षात आलं का, ऑलरेडी खर्च वाढून घेतलेला आहे आणि वाढलेला खर्च शासन परत देतं. म्हणजे खर्च वाढून शासनानेच दिला आणि तो वाढलेला खर्चही शासन देतं. बरोबर, संस्था घेते. म्हणजे ज्या शुल्क नियामक प्राधिकरण शुल्काला मंजुरी देते. मंजूर झालेलं शुल्क शासन त्या संस्था चालकांना देते. म्हणजे सर, म्हणजे ज्याच्या घरात एखादा विद्यार्थी या संस्थांमध्ये शिकत देखील नाही त्याच्याही खिशातले पैसे जातात. कारण या राज्यात, या देशात, या राष्ट्रावर प्रेम करणारा जो प्रत्येक टॅक्स पेयर आहे, प्रत्येक टॅक्स पेयर, त्या प्रत्येक टॅक्स पेयरची, म्हणजे मी म्हटलं भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ही फसवणूक आहे. बरोबर, शासनाची ही फसवणूक आहे. आणि या संदर्भामध्ये काही गुन्हे देखील मी दाखल केलेले आहेत जे न्यायप्रविष्ट आहेत. आणखी काही महिने याच्यामध्ये रिझल्ट यायला जातील म्हणून त्याच्यावर मला सखोल बोलता येणार नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये असा एक गुन्हा हा माझ्या माध्यमातून हा सगळा घोटाळा बाहेर काढून दाखल झालेला आहे. याबद्दल मी सखोल नंतर बोलेलच. परंतु आज हे सांगेल की असं अनेक संस्थांमध्ये सुरू आहे. त्याचे पुरावे आपण दिलेले. आपण कुठली एक संस्था म्हणून काम करतच नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून हा लढा सुरू आहे. या लढ्याला पाठबळ देण्याचं काम महाराष्ट्रातील अनेक जनता, अनेक सामाजिक संघटना करतायत त्यांच्या पातळीवर. परंतु हा लढा व्यापक स्वरूपात झाल्याशिवाय हा भ्रष्टाचार कसा होतोय हे जनतेच्या समोर येणार नाही. आज आपण हा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. काही कार्यालयीन कामामुळे मला आज सविस्तर आणखी आपल्याशी खरं तर बोलता येत नाही. परंतु शुल्क नियामक प्राधिकरण मध्ये कशा पद्धतीनं खोटं शुल्क मंजूर केलं जाते याविषयी मी आपल्याला एक थोडक्यात माहिती दिलेली आहे. हा विषय खरं तर खूप मोठा आहे. अगदी सर.
खरं तर विकास सरांनी आज वेळ दिला हीच फार मोठी गोष्ट आहे. कारण आता आमच्या लक्षात येतं की सध्या तुमच्या दिल्ली वाऱ्या फार चालू आहेत, त्यामुळे तुम्हाला तिकडे जायचं आहे. परंतु सर, शुल्क नियामक प्राधिकरण जे आहे त्यांच्या या सगळ्या गोष्टी लक्षात येत असून देखील जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर जे जे महाविद्यालय आहेत ते तर आपण बघितलं सर्वसामान्य माणूस महाविद्यालय बांधू शकत नाहीत. मग एक या लोकांची लॉबी आहे का? निश्चित ही सगळी गोष्ट भ्रष्टाचारी यंत्रणाच करते याबद्दल मला खात्री आहे. बरोबर. संस्था चालकांना शुल्क नियामक प्राधिकरणातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं पाठबळ आहे का? तर निश्चित आहे. याच्यामध्ये हितसंबंधित घटक, ज्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो, हा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे प्रत्येकाने जाणून घेणं महत्वाचं. जेव्हा तुमच्या आमच्यासारखा एखादी त्रयस्थ व्यक्ती, विद्यार्थी आणि पालक याच्या व्यतिरिक्त जेव्हा इतरत्र कोणी तक्रार करतो, विद्यार्थी महाविद्यालयात असल्यामुळे त्याला तक्रार करता येत नाही, कारण महाविद्यालयाच्या संस्थाचालकांकडून त्या विद्यार्थ्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते. बरोबर. म्हणून तो आवाज उठवायला तयार होत नाही. तो आवाज उठवत नाही. पालक स्वतःचा विद्यार्थी शिकतो म्हणून आवाज उठवत नाही. आणि संस्थाचालक, त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे की स्टेक होल्डर शिवाय, म्हणजे हितसंबंधित घटकाशिवाय सामाजिक संघटनांनी किंवा समाजातल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने तक्रार केली तर त्या गोष्टीची दखलच घेत नाहीत. म्हणजे तुम्ही हितसंबंधित घटक नाही असं कायद्यातल्या तरतूद, तो जो ऍक्ट आहे, म्हणूनच म्हटलं शुल्क नियामक प्राधिकरणाचा जो ऍक्ट आहे त्याच्याबद्दल मला सविस्तर बोलायचं. बरं, हा कायदा 2015 नंतर जेव्हा अस्तित्वात आला, इम्प्लिमेंट झाला, त्याच्यात नंतर काही संस्था चालकांना वाचवण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या, मी म्हणेन, लोकांनी त्यांचं जे असलेला प्रभाव आहे तो प्रभाव वापरून याच्यामध्ये काही बदल केले आणि त्रयस्थ व्यक्तीला याच्याविषयी आवाज उठवता येऊ नये, याच्यामध्ये श्वेतपत्रिका ज्याला आपण म्हणतो, ज्याला व्हाईट पेपर्स म्हणतात, ते समाजाच्या समोर येऊ नये अशा प्रकारचं प्लॅनिंग करून त्रयस्थाने आवाज उठवला. तुम्ही तक्रार केली तर तुमची तक्रार देखील एंटरटेन केली जात नाही. एवढ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं, मी चांगल्या एवढ्या करता म्हणतोय, आता जनतेला आजपर्यंत याची भनक लागत नाही, कुठला राजकीय पक्ष याच्यावर आवाज उठवत नाही. विधिमंडळात खरं तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे, जनतेचा आवाज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. परंतु वारंवार पत्रव्यवहार आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर देखील याला तेवढ्या प्रमाणात यश येत नाही. खरं तर हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आदर्श घेणारा महाराष्ट्र आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. परंतु शिक्षण क्षेत्रामधल्या असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आज देखील उदासीनता समोर येते खूप मोठ्या प्रमाणात. आपल्याला पालकांच्या निदर्शनामध्ये, तुम्ही विद्यार्थी जेव्हा शिकत असतो त्याला येणाऱ्या अडचणी खरं तर त्याच वेळेस समोर आणून त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. यासाठी जनजागृतीची आवश्यकता. मला खात्री आहे, ज्या मोठ्या प्रमाणात काही जातीय धार्मिक आंदोलनं महाराष्ट्रात झाली त्याच्या 20% प्रमाणात जरी या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या तमाम सजग नागरिकांनी लक्ष वेधलं तर येणाऱ्या काळात महाविद्यालयांचं जे शुल्क आहे ते 80% जास्त कमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जे शुल्क आता 1 लाखाच्या घरात ग्रामीण विद्यार्थी भरतोय ते शुल्क 20,000वर येईल. बर, याच्या संदर्भात देखील एक डेमो आपण दिलेला आहे. जे महाविद्यालय 1,20,000 27,000 रुपये शुल्क घेत होतं ते महाविद्यालय आपण केलेल्या पाठपुराव्यानंतर, आपण आवाज उठवल्यानंतर आज 27,000 पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे प्रति विद्यार्थी एका वर्षाची फी 1,00,000 रुपये ही कमी झालेली आहे. इंजिनिअरिंगचा जो विद्यार्थी आहे तो प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 1,00,000 भरतो, तो 4 वर्ष शिक्षण घेतो, तो 4,00,000 रुपये भरतो. असे त्या ठिकाणी प्रतिवर्षी 300 विद्यार्थी असतात आणि 4 वर्ष ते विद्यार्थी असतात. म्हणजे जवळपास 1,200 ते 1,500 विद्यार्थी एका संस्थेत एका अभियांत्रिकी या कोर्ससाठी शिकतात. मला वाटतं आपण जर या विषयावर खऱ्या अर्थानं एक तरुण म्हणून जर काम केलं तर येणाऱ्या अनेक समस्या आणि मग भ्रष्टाचार, त्याच्यातून असलेली आरेरावी हे थांबायला मदत होईल. अनेक विषय आहेत, अनेक विषयांवर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मी जेव्हा विविध काम करत असतो तेव्हा ते विषय देखील त्या ठिकाणी हाताळले जात असतात. परंतु सगळ्यात जास्त काम करण्याची गरज आज शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रासाठी आहे. कारण प्रत्येकाच्या कुटुंबाशी निगडीत असलेले हे विषय. मला वाटतं
मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, तमाम विद्यार्थ्यांना, तमाम तरुणांना विनंती करेन की शुल्क नियामक प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण जिथे असाल, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात आपण काम करत असाल, त्या ठिकाणून आवाज जर उठवला तर मला वाटतं उद्या निवडणुका होत आहेत, महाराष्ट्राची विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, चांगले प्रतिनिधी निश्चितपणे निवडून देण्याचा प्रयत्न प्रत्येक तरुणाचा असतो, प्रत्येक नागरिकाचा असतो. जे मतदार आहेत ते चांगली लोक निवडून देतील, परंतु यांनी हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून या विषयावर सखोल काम करावं. यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही, तुमच्यासारखे युवक समाजात वेगवेगळ्या स्तरावर काम करतायत, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन देखील करतो आणि विनंती देखील करतो की आपण खऱ्या अर्थानं तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन अगदी या समस्येला सामोरं गेलं पाहिजे. मी देखील प्रयत्न करतोय, परंतु व्यक्ती म्हणून कुठेतरी या गोष्टीमध्ये आणखी बळ मिळावं म्हणून समाजाने एकत्र येऊन जर हा विषय पोहोचवला लोकप्रतिनिधींपर्यंत तर निश्चित याच्यामध्ये चांगलं यश येईल. आणि येणाऱ्या आगामी काळात जो की शुल्क हा जो विषय तो कुठेतरी समस्या म्हणून समोर येणार नाही, तर विद्यार्थी खऱ्या अर्थानं शिक्षण घेण्यासाठी जेव्हा प्रवेश घेतात तेव्हा शुल्क नियामक प्राधिकरणाकडे देखील तशी सक्षम यंत्रणा असेल की जी स्क्रुटनी करेल आणि विद्यार्थ्याची योग्य फी मंजूर होईल आणि त्या आधारे विद्यार्थी प्रवेश घेतील. पालकांची, शासनाची, या देशातल्या प्रत्येक टॅक्स पेअरची जी होणारी फसवणूक आहे, जे संस्था चालक अतिशय शातीरपणे करतायत, ती थांबेल. आणि जो आपण डोनेशन हा विषय सांगितला, या विषयावर देखील सखोल काम सुरू आहे. डोनेशन देत असताना पालक कायद्याचा अभ्यास न करता मेरिट लिस्ट कशी लागली जाते, कॅप राऊंड कसे होतात, म्हणून मी म्हटलं आज आपण फक्त शुल्क या विषयावर बोललो. खरं तर या विषयावर मला तुमचा अधिक वेळ अपेक्षित आहे. पुढे जाऊन आपण बोलूच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण प्रवेश, जसं शुल्क नियामक प्राधिकरण आहे तसं प्रवेश नियामक प्राधिकरण आहे. तिथं सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन होतात, त्याची देखील मी माहिती देईल. ते देखील कायद्याद्वारे स्थापित आहे. तर मला वाटतं हा विषय खूप गहन आहे, मोठा आहे. तर आज आपण फक्त शुल्क नियामक प्राधिकरणातल्या एका छोट्याशा गोष्टीवर बोललोय. आपण सविस्तर आणखी काही व्हिडिओज बनवू नक्कीच सर. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल की प्रवेश घेत असताना कशा प्रकारे घोटाळा. सर, आता आपण बघितलं प्रत्येक टप्प्यावर जर घोटाळा होत असेल, कधीतरी इथं आपण बघितलं की विद्यार्थ्यांची जशी आर्थिकदृष्ट्या गळचेपी होते, पालकांची गळचेपी होते, हे ज्यावेळेस तुम्ही एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून ज्यावेळेस ही गोष्ट बाहेर काढली, त्यावेळेस तुम्हाला ही संस्था चालकांकडनं किंवा महाविद्यालयांकडनं वेगवेगळ्या गोष्टीत अडकवण्याचा किंवा प्रयत्न झालाच असेल किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न. या विषयावर न्यायालयामध्ये मी सविस्तर बोलतोय. या विषयांवर काही चौकशा सुरू आहेत, त्या ठिकाणी मी बोलतोय. मुळामध्ये माझ्यावर संस्कार मी जसं सांगितले की राजधानी साताऱ्याचे आहेत, शिवछत्रपतींचे आहेत, शंभू छत्रपतींचे आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाद्वारे जे काही या देशात कायदे आहेत त्याचं पालन करत मी हा लढा देतोय. अगदी मुळामध्ये संभाजी महाराज हे आदर्श असल्यामुळे, हे महापुरुष माझे आदर्श असल्यामुळं अनेक राजकीय पक्षाचे मंत्री असतील, मग ते राज्याचे असतील, केंद्रातले असतील, अनेक गुंड असतील, यांच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा, वेगवेगळ्या पद्धतीने खोटे आरोप करण्याचा प्रयत्न अनेकांकडून झालेला आहे. फक्त संस्था चालकांकडून होतो का, तर याचं उत्तर आहे नाही. अच्छा. या देशामध्ये भ्रष्टाचार झाला पाहिजे अशी मानसिकता असणाऱ्या प्रत्येक नालायक व्यक्तीकडून त्रास होतो. अगदी बरोबर मुद्दा मांडला सरांनी. पण तुम्ही बघा सर, अध्यापक असून सुद्धा त्यांच्यावर म्हणजे असा दबाव टाकला जातो. पण विद्यार्थी जेव्हा आवाज उठवत असेल, एखाद्या युनिव्हर्सिटीमधला विद्यार्थी आवाज उठवत असेल, त्याच्यावर किती मोठ्या प्रमाणात दबाव येत असेल. मुळामध्ये असं आपल्या नजरेत असलेली उदाहरणं जर वाचतील तर मला सांगा. कारण मागील काही वर्षांपासून मी जो पाठपुरावा करतोय, माझ्यावर संस्कार मी सांगितले, माझ्या कुटुंबाचा असलेला मला पाठिंबा, माझ्या मित्रपरिवाराचा सगळ्यात महत्वाचा पाठिंबा, आणि सामाजिक संघटनांमध्ये या देशातला ज्याला प्रत्येकाला राष्ट्रप्रथम ही माझी भूमिका पटली.
काही गोष्टी मला सखोल बोलता येणार नाही, बरोबर. कारण या लढ्यामध्ये काही लोकांकडून मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. अच्छा. आता ज्यांनी ज्यांनी थांबवलं त्यांच्याबद्दल बोलण्याची आज रोजी माझी इच्छा नाही. वेळ आल्यानंतर मी पुराव्यांसह ते सगळं समोर ठेवेल. नक्कीच सर. खोटे आरोप, कारवाया याला मी कालही घाबरत नव्हतो आणि आजही घाबरत नाही. मुळात माझी विद्यार्थी संघटनांमध्ये जडणघडण झालेली, त्याच्यामुळं माझा आदर्श संभाजी महाराज आहे. असं म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभूराज, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, जिह्वा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा आज गौरव गाने, अमर शंभू तो अमर हो गया, आज तेरी जय जयकार है, आज तेरी जय जयकार है, भारत भूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे ऐसा दूजा दुनिया में कोई जैसा एक ही शंभू राजा था, जैसा एक ही शंभू राजा. त्या विचारानं मी काम करणार, ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार. मुळात अशा संस्था चालकांना, भ्रष्ट संस्था चालकांना मी कालही भीक घालत नव्हतो, आजही घालत नाही आणि भविष्यात देखील घालणार नाही. जोपर्यंत श्वासात श्वास, जोपर्यंत मी श्वास घेतोय, जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हा लढा कुठेही थांबणार नाही. अगदी विद्यार्थ्याच्या हिताचं, पालकाच्या मनातलं होई तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. आणि येणाऱ्या आगामी काळात याचं स्वरूप हे आणखी तीव्र करण्याचा माझा मानस आहे. वेळ निश्चित जातोय याची देखील मला खात्री आहे, परंतु यश देखील विविध टप्प्यांवर येते आणि ते समोर ठेवून फक्त हा लढा संकुचित विचारानं लढायचा नाहीये कोणी. हा जो लढा लढलेला असताना राष्ट्रहित नजरेत ठेवून हा लढा दिला जातोय. म्हणून कोणाच्याही दबावाला इथं मी बळी पडत नाहीये, कारण माझ्या डोक्यामध्ये या सगळ्या लढ्यामध्ये मला सोडा, माझ्या बरोबर असणाऱ्या अनेकांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अच्छा. तरी देखील मी थांबणार नाहीये. खोटे गुन्हे दाखल करणं, खोटे आरोप करणं, अशा प्रकारचा छंद हा भ्रष्ट लोकांना असतो. त्याची जाणीव ठेवून येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची सामर्थ्य ठेवून आपण या लढ्यात लढतोय. जाणीवपूर्वक मला सहकार्य करणाऱ्यांची नावं आपल्यासमोर घेत नाही, कारण त्यांना देखील त्रास देण्याचा उद्योग होतो. बरं, हा त्रास काही खूप मोठा असतो आणि त्याला उत्तर देऊ शकत नाही असं देखील नाही, परंतु आता एका निर्णायक टप्प्यावर आपण आहोत. त्या निर्णायक टप्प्यात यश जेव्हा जवळ असतं तेव्हा कुठेही इतरत्र डिस्ट्रॅक्ट होण्यात काही अर्थ नसतो, भरकटू नये तो विषय. म्हणून आता सध्या फक्त आणि फक्त शुल्क नियामक प्राधिकरण, त्याचं कार्यालय, तिथं काम करत असलेली यंत्रणा आणि भ्रष्ट संस्थाचालक त्यांना देत असलेले प्रस्ताव या विषयांवर काम सुरू आहे. मी जसं सांगितलं, गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस तपास करतायत. पोलिसांच्या तपासामध्ये देखील किती वेग आहे हे देखील माझ्या निदर्शनास आलेले आहे. वर्षभरापासून 2 वर्षापासून आर्थिक गुन्हे विभागाने पत्र पाठवून देखील कशा पद्धतीनं त्याकडे दुर्लक्ष केलं जाते हे देखील समोर येत आहे. परंतु हे सगळं निदर्शनास आल्यानंतर देखील त्यांना आपण तपास करण्याची एक मुभा, तपास करण्याची जी त्यांची संधी आहे, कायद्याद्वारे आपण कुठल्याही तपासामध्ये जसं की अडथळे आणू शकत नाही, परंतु आपण त्याच्यावर नजर मात्र ठेवू शकतो. तर आता त्या तपासावर माझी नजर आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये, त्या तपासामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये फेअर इन्व्हेस्टिगेशन व्हावं याकरता देखील आपण दाद मागणार आहोत. आता तपास सुरू आहे. यंत्रणेवर, भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा प्रचंड असा विश्वास आहे, परंतु मी हे देखील खात्रीपूर्वक सांगतो की माझा न्यायालयावर जेवढा विश्वास आहे तेवढाच स्वतःवर देखील आहे. या भ्रष्टाचार विरुद्ध, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध यश मिळावं यासाठी मी संविधानिक मार्गाने कोणत्याही पातळीस जाण्यास मी तयार आहे, मी समर्थ आहे. त्याच्यामुळं न्यायालयामध्ये शेवटपर्यंत पाठपुरावा होईल, सगळ्या गोष्टी समोर आणता येतील.
इथून पुढच्या कालावधीमध्ये ते शुल्क जे आहे ते नियमानुसार घेण्यात यावं यासाठी देखील प्रयत्न होतील, त्यासाठी देखील समाज जागा होईल. परंतु या पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्यांनी महाराष्ट्र लुटला, ज्यांनी देश लुटला, ज्यांनी या देशातील शासन प्रशासन पालकवर्ग विद्यार्थ्यांना ज्यांनी लुटलं, त्यातल्या काही लोकांना जी माझी ताकद आहे, जी माझी व्यक्तिगत जी माझं सामर्थ्य, त्याच्या जोरावर शासन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि त्यासाठी मी तयार आहे. मग अशा गोष्टी करत असताना अनेक गोष्टी घडतात. सेवेतून निलंबित केलं जातं, बडतर्फ केलं जातं. त्या सगळ्या गोष्टींवर मी आज सविस्तर बोलणार नाही. सर, असं करत असताना लाच देण्याचा सुद्धा प्रयत्न केला असेल ना? लढा ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवसापासून आज अखेर अशा अनेक प्रकारची प्रलोभनं, आर्थिक आमिष मला त्या ठिकाणी आली. म्हणूनच सांगितलं की या गोष्टीवर मी आज बोलणार नाही, कारण या सगळ्या गोष्टीचे मला आधीच खात्री असल्यामुळं मी आपल्या समोर या सगळ्या गोष्टीचे कागदोपत्री पुरावे, व्हिडिओज, ऑडिओज जर समोर आणल्या तर मला वाटतं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धक्का बसेल अशा स्वरूपाचे उलगडे मला खात्री आहे मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर करेल. आपल्याला जे स्वतःला सामाजिक किंवा एखाद्या विशिष्ट संघटनांचे प्रमुख म्हणून मिरवणारे नेते आहेत, मिरवणारे संस्थापक आहेत, संस्थाचालक आहेत, त्यांचे देखील खरे चेहरे त्या ठिकाणी समोर आणायला मदत होईल. आणि खरं मग लढ्याला उशीर का लागतो, मग एखादा लढा 2, 3, 4 वर्ष का लांबतो हे महाराष्ट्राच्या समोर येईल आणि या लढ्यातलं सत्य हे अजून जनतेच्या समोर येईल. आणि मग खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये या शुल्क नियामक प्राधिकरणातल्या होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या संस्थाचालकांनी जो भ्रष्टाचाराचा महाकाय भस्मासूर त्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं लोक रस्त्यावर उतरतील आणि मग खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आणि पालकांना न्याय मिळेल. कारण शुल्क आणि त्याच्या आधारित विविध समस्या, मी जसं सांगितलंय की ज्या महाविद्यालयाच्या इमारती देखील नाहीत त्या महाविद्यालयाचं शुल्क हे लाखोंच्या घरात मंजूर झालेले आहे आणि हे देखील शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले. परंतु कारवाईला वेळ होतो, उशीर होतो, कारण या यंत्रणा आपण फक्त एका विशिष्ट संस्थेचे विरोधक नसतो, विशिष्ट व्यक्तीचे विरोधक नसतो. जेव्हा त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत असतो तेव्हा हा लढा हा त्या भ्रष्टाचारी यंत्रणेच्या विरोधात असतो. त्याच्यामुळं तेवढ्याच ताकदीची यंत्रणा आपल्याला विद्यार्थ्यांची, पालकांची आणि विशेष म्हणजे तुमच्यासारखे जे तरुण आहेत ज्यांनी समाजातल्या विविध स्तरावर होणाऱ्या चळवळी, विविध स्तरावर होणारी आंदोलनं आणि विविध सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचे जाऊन मुलाखती घेऊन त्या लोकांसमोर आणण्याचा जो चंग बांधलेला आहे त्या माध्यमातून हे काम समोर येईल. त्यामुळं आपण आशा करूयात की येणाऱ्या काळात आपण त्या विषयावर आणखी सविस्तर आणि एखाद्या विशिष्ट केस संदर्भामध्ये आपण बोलूयात, जेणेकरून आणखी सखोल पद्धतीने हे सगळं समोर येईल. आणि आज पुरता जो आपला फोकस आहे शुल्क नियामक प्राधिकरणाने तिथं होणारा भ्रष्टाचार त्याच्यावरच आपण आज इथं थांबूया. खरं तर मंडळी, आज आपल्याला सरांनी दाखवून दिलं की भ्रष्टाचार नक्की कसा होतो, म्हणजे युनिव्हर्सिटीला, मोठ्या मोठ्या महाविद्यालयामध्ये भ्रष्टाचार कसा होतो तो आपल्या निदर्शनात येत नाही, म्हणजे त्याला पालकांना सुद्धा माहीत नसतं, विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा नाहीये. पण आज गोष्ट ती सरांकडून आपल्याला ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली. म्हणजे तुम्ही बघू शकता, फक्त ही जनतेचीच लूट नाहीये, जनतेची लूट नसून हा पूर्ण देशाची लूट आहे. म्हणजे एक आपण सरकारला लुटतोय ना, म्हणजे आपण स्वतःला लुटतोय. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज जी आपण चर्चा केली आहे सरांसोबत ते खूप मोठ्या, म्हणजे पूर्ण देशाला हे व्हिडिओ पाहण्यासारखं आहे आणि खरंच पालकांनी हे काहीतरी घेण्यासारखं आहे. पालकांनी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती करेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक अभियांत्रिकी असेल की वैद्यकीय शिक्षण किंवा कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांनी शुल्क नियामक प्राधिकरण कशा पद्धतीने शुल्क ठरवत आहे, कशा पद्धतीने शुल्क घेत आहे या संदर्भात जर अभ्यास केला तर खूप मोठा कालावधी जाण्याची आवश्यकता नाहीये. येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आतच या दोन्ही क्षेत्रासह उर्वरित जे सगळे कोर्सेस आहेत त्याचं शुल्क हे 50% अधिक कमी झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री. नक्कीच सर. इथे विकास, आपल्या एक गोष्ट लक्षात आली की सर ज्या पद्धतीने लढा देत आहेत, नुसतं रस्त्यावर उतरून नाही तर ज्या काही टेक्निकल बाबी आहेत सर ह्या तुम्ही हाताळून पुढे जातात, त्यामुळे तुमच्या लढ्याला कुठेतरी यश येताना आपल्याला दिसतं आणि नक्कीच तुमच्या लढ्याला यश येईल.
कारण तुमच्या या लढ्यावर देशातील सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. परिणामी विकास जसं म्हटलं, त्यांच्या प्रत्येक पालकाच्या खिशाला जो काही कात्री लागते त्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या या गोष्टी अवलंबून आहे. मुळात शुल्क प्राधिकरण माझी असं मंडळ असतं, काही काम करतं, ही संस्था अशी काम करते शासनाची, हेच पालकांना माहित नव्हतं सर. आणि आज तुमच्या माध्यमातून ह्या माझी गोष्टींचा फक्त उलगडा एकच होतोय. विनंती आहे, खरं तर आपल्या माध्यमातून ही शेवटची विनंती मी या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला करतो. नक्कीच. हा लढा एवढा महत्वपूर्ण आहे आणि यातल्या जर खऱ्या बाबी जर खरं समाजात काम करणाऱ्या हम्म. वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचली तर जनजागृती निश्चित होणार. परंतु मी तर स्पष्ट सांगेल आपल्याला की शुल्क नियामक प्राधिकरणाच्या माध्यमातून अशा प्रकारचा भ्रष्टाचार होतो ही माहिती आपण समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवली, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या. आणि जाणीवपूर्वक सांगतो की गुन्हेगारी क्षेत्रातल्या सुद्धा. कारण समाज कोणाचं कौतुक करतो, कोणावर निंदा करतो, बरोबर. हा त्या समाजातील त्या घटकाच्या विचारांवर अवलंबून असतं. परंतु गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही लोकांचं कौतुक मागील कालावधीत सोशल मीडियावर झालेलं मी खूप मोठ्या पाहिलं. प्रमाणात. मला वाटतं ते जे घटक आहेत जे की उघडपणे एखाद्या हत्येची जबाबदारी घेतात हो. आणि हे आम्ही या गोष्टीसाठी केलं याचा अभिमान बाळगतात आणि युथ फॉलो करतोय सर. आणि याला तरुणाई फॉलो करते. हो. कारण मला वाटतं न्याय मिळण्यामध्ये होणारा जो उशीर आहे त्याच्यामध्ये ज्या खस्ता खाव्या लागतायत त्याच्यामुळं समाजातला एक घटक, खरं तर आपण सगळ्यांनी कायद्याच्या मार्गाने गेलं पाहिजे, संविधानिक मार्गाने गेलं पाहिजे आणि न्याय मिळवला पाहिजे. परंतु तिथे न्याय मिळत नाही बरोबर. काही अंशी. का तर त्याच्यासाठी होणारा जो खर्च आहे तो सर्वसामान्यांना कदाचित कधी कधी परवडत नाही. म्हणून समाजामध्ये जाणीवपूर्वक सांगतो हो. की असे काही घटक जन्माला येतात की जे संविधानिक मार्ग सोडून दुसऱ्या प्रकारे क्रांती करण्याचा विचार करतात. मागे बॉलिवूडच्या काही लोकांकडे अशा लोकांनी मोर्चा वळवला होता. बरोबर. मी म्हणेल त्यांचं हे पुण्यकाम, मी जाणीवपूर्वक पुण्यकाम म्हणतोय, त्यांचं हे पुण्यकाम त्यांनी महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातल्या संस्था चालकांकडे जर वळवलं तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक चांगली क्रांती घडेल. मी कुठल्याही गुन्हेगारीला समर्थन करत नाही, परंतु मागील कालावधीतला प्रवास, येणारे अनुभव आणि लागणारा उशीर, मी तर शेवटपर्यंत संविधानिक मार्गाने त्याच्यावर कार्यरत राहील. परंतु या जनजागृतीच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्याच्याकडे लक्ष जावं आणि अशा प्रकारे जे कोणी भ्रष्टाचार करतायत, विशेष करून शिक्षणात जे भ्रष्टाचार करतायत, अशांकडे मी मागाशी उल्लेख केलेल्या त्या प्रवृत्तींनी जर लक्ष वेधलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने एक वेगळ्या मार्गाची दहशत त्या ठिकाणी बसेल आणि त्याला आपण एक दबावगट म्हणतो. अगदी मी तेच म्हणणार तो होतो. दबावगट निर्माण होईल. हा. आणि मी म्हणत नाही की त्यासाठी कोणाची हत्या होण्याची आवश्यकता आहे, पण दबावगट गरजेचा आहे. पण तो दबावगट गरजेचा आहे. आणि तो जर दबावगट निर्माण झाला तर खऱ्या अर्थानं त्याच्यावर एक चांगलं काम होईल. म्हणून आजपर्यंत तरी मी अशा घटकांशी कुठला पत्रव्यवहार केलेला नाहीये, परंतु वेळ पडली तर जनजागृती म्हणून अशा घटकाच्या देखील निदर्शनास मी हा भ्रष्टाचार आणून देईल. आणि मी जसं सांगितलं, भ्रष्टाचार समोर आणणं हे माझं काम आहे. अगदी. त्याच्यावर काम माझ्या पद्धतीने करणं ही माझी जबाबदारी आहे. नक्कीच. अशीच जबाबदारी आणखी काही लोक घेतील आणि येणाऱ्या काळात क्रांती घडेल असा कुठेतरी माझा समज आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात ती लवकरात लवकर घडेल यासाठी मी शिवछत्रपतींच्या चरणी, प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करेन आणि या तरुणांना जास्तीत जास्त या विषयामध्ये लक्ष घालून, मी जसं मगाशी सांगितलं की समाजातल्या त्या घटकापर्यंत की जो घटक खरंच मोठ्या प्रमाणे याच्यावर प्रभाव आणू शकतो आणि ती दहशत नक्कीच. निर्माण करू शकतो, नक्कीच. त्यांच्यापर्यंत ही जर व्हिडिओ पोहोचली तर मला वाटतं बॉलिवूडकडे जाण्याच्या ऐवजी तो घटक
शुल्क नियामक प्राधिकरणाकडे वळेल आणि जे भ्रष्टाचार होते, मला वाटतं भ्रष्टाचार जर होत असेल तर अशा घटकांनी तिथे लक्ष घातलं पाहिजे आणि समाजाला जर न्याय मिळवून दिला तर जसं त्यांना आता मागच्या काळात सोशल मीडियावर अनेकांना युथने खांद्यावर घेतलं, मोठं केलं, हो, हा, तसं येणाऱ्या काळात आणखी एखादं नेतृत्व घडेल आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळेल आणि ती व्यक्ती कदाचित क्रांतिकारी म्हणून देखील ओळखली जाईल. हो, त्याच्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये जो होणारा भ्रष्टाचार आहे, मुळात विकास हा भ्रष्टाचार आहे किंवा आपण त्या भ्रष्टाचाराला बळी पडतोय हे सर्वसामान्यांना माहित नाही. आज सर आम्ही एवढे एज्युकेटेड असून आम्हाला देखील शुल्क नियामक मंडळ असतं आणि प्राधिकरण आणि ते अशा पद्धतीनं काम करतं हे माहित नव्हतं. आज तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला कळतंय अशा अशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो. तर मला एवढंच सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की आपण ज्या पद्धतीने सर आपला लढा सर एकट्याने लढतायत है ना विकास, आपला लढा सर एकट्याने लढतायत. आपण सरांना ना विरोध करत ना सरांच्या पाठीमागे उभं राहत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सरांना ज्या पद्धतीने आपल्याला मदत करतायत, मुळात सरांनी जो मगाशी एक शब्द उच्चारला दबाव गट, सर मी मगाशी त्याच गोष्टीकडे येत होतो. दबाव गट तुम्हाला बाहेरच्या शक्तींकडनं घेण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्या समाजाने जर दबाव गट तयार केला आणि तुमच्या पाठीशी उभे राहिले तर खूप मोठ्या प्रमाणात क्रांती होईल आणि या विषयामध्ये सगळ्यांमध्ये जाणीव. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की याच्यामध्ये सहकार्य करणारी अनेक लोक माझ्यासोबत निश्चितपणे आहेत. अनेक सामाजिक संघटनांचं प्रेम, अनेक समाजातल्या सजग पालकांचं बळ निश्चित आहे. मी जसं मगाशी सांगितलं की समाजातला घटक एकसाथ होऊन जर समाजाने जे विधिमंडळात जाणारे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून जर हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला तर याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी होतील, आणखी चांगले बदल घडतील आणि कुठेतरी याच्यामध्ये चांगला निकाल येईल. अनेक पक्ष आहेत की जे काम करतायत परंतु पक्षात काम करत असताना त्यांना कुठेतरी लिमिटेशन्स, अडचणी असतात. प्रत्येक वेळा बघायला मुळामध्ये असे विषय फ्रंटलाईन मीडियामध्ये येऊ नयेत म्हणून संस्थाचालक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर पाहिलं असले सगळ्या आपल्या एंटायर इंटरव्ह्यू मध्ये मी कुठेही कोणत्याही ज्येष्ठ मार्गदर्शकाचं नाव नाही घेतलं, एका व्यक्तीचं नाव नाही घेतलं. कारण हे संस्थाचालक अशा कुठल्याही व्यक्तीला भेटण्याची संधी दवडत नाही. अच्छा, की ज्यांच्यावर माझं प्रेम आहे, जे माझे मार्गदर्शक आहेत, अशा प्रत्येकाला भेटून त्यांच्यावर काही राजकीय दबाव आणता येईल. म्हणजे राजकीय नेत्यांवर राजकीय दबाव ही देखील संकल्पना त्यांच्याकडून वापरली जाते, ते फक्त पैशाच्या जोरावर. मुळात मी सांगितलं की राजकीय पक्षाचा किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांचा ते ज्या वैचारिकतेने काम करतात त्या विचारांचा मी निश्चित आदर करतो. ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी त्या सगळ्यांचा आदर करतो, बरोबर. परंतु भ्रष्टाचाराच्या वाटेत येणारा प्रत्येक व्यक्ती तो संपवण्यासाठी, संविधानिक मार्गाने संपवण्यासाठी मला जे प्रयत्न करता येतील ते मी शेवटपर्यंत करणार आणि करत राहणार. नक्कीच सर, कदाचित पुढचा एपिसोड आम्ही आणणार आहोत म्हणून एपिसोड यावा नाही यासाठी आमच्यावर देखील दबाव येऊ शकतो आणि त्या दबावाला आम्ही सामोरे जायला तयार आहेत. तर असं जर काही घडत असेल तर ज्यावेळेस सर तुमचं आता जे न्यायप्रविष्ट तुम्ही म्हणता प्रकरण आहे त्यानंतर सातत्याने तुमचा एक एपिसोड महिन्यातनं एकदा तरी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. यासाठी तुमच्या वेळेनुसार असेल ते, कारण समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने जाणीव जागृती होऊ शकते. तर आता आपण शेवटाकडे वळूयात कारण तुम्हालाही यानंतर फ्लाईट पकडून पुढे जायचंय. तर मित्रांनो, हे होते राम यादव सर, प्राध्यापक राम यादव सर. सरांनी आज आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही पद्धतीने भ्रष्टाचार होतो आणि ज्या काही अडीअडचणी येतात त्यांच्या या लढ्यामध्ये या सगळ्यांबद्दल खूप सुंदर माहिती दिली. तर आपण सगळे मिळून सरांचा पुढचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आम्हाला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की नेक्स्ट एपिसोड लवकर आला पाहिजे, तरच नेक्स्ट एपिसोड येईल. आणि तुम्हाला या पद्धतीने कुठल्या कुठल्या प्रकारे भ्रष्टाचार आला किंवा तुमच्यावर अशा पद्धतीने कुठला जर अन्याय झाला असेल तर नक्कीच आपला हक्क जनतेचा
या चॅनेलशी तुम्ही संपर्क साधू शकता. आपण तुमच्याशी बोलायला येऊ शकतो. तर मंडळी, आपण या चॅनलच्या माध्यमातून अनेक समस्या मांडत असतो, म्हणजे जनहितासाठी जे प्रयत्न करतायत तिथले आपण प्रयत्न करत असतो. आणि आज सरांच्या माध्यमातून, या एपिसोडच्या माध्यमातून आपण तोच प्रयत्न केलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो जनहितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे, पालकांच्या हितासाठी आहे. आणि म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत, जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा.